चहात साखर कमी आहे का ग? स्वभावातच कडवटपणा असला ना की चहात कितीही साखर घातली तरी तो कडूच लागतो. टोमणे वाटतं. स्वभाव वर्णन. हे काय डबे भाडे करूनचे. अरे वा, हे माझ्या पाठीमागे असंच चालतं वाटतं. दिलेली वेळ पाळली जात नाही, मग असं हे डबे बनवायला सांगायचं. दिलेल्या वेळा त्यांना पाळाव्याच लागतील, त्या वेळेतच त्यांना स्वयंपाक करावा लागेल. दिलेल्या वेळेतच त्यांनी हे डबे केले. मी फक्त इथे आणून ठेवलाय. बघितलं, हिचा फटकळपणा चालतो वाटतं. अरे तुम्ही आलात, हे घ्या पोहे खाऊन घ्या, नाहीतर ऑफिसला उशीर होईल ना. हे पोहे सुद्धा आदितीनेच केले. मी फक्त इथे आणून ठेवले. माझ्याकडे रागानं बघायची काही गरज नाहीये. अरे उभे का, खाऊन घ्या ना. नको, आम्ही आतमध्ये जाऊ. नको, डायनिंग टेबल हे खाण्यासाठी आहे. आतमध्ये मुंग्या होऊन राहतील. माझीच वाक्य मला कशी ऐकू येत आहेत? तुम्ही बसा ना, बसा आणि खा लवकर. जय, अरे खाऊन घे ना. कालही तू काही खाल्लेलं नाहीयेस. शकू, काय ग, काय झालंय तुला? मले कुठे काय? अगं मग चेहरा का असा पडलाय? एवढा गोड चेहरा तुझा, हसरा, आज का असा अवतार केलाय? मला नाही हा आवडत आहे. घरात काही झालंय का तुझ्या? नाही, काहीच नाही. आणि घरात काहीही झालेलं असलं तरी असं उदास होऊन नाही बसायचं. तुझा हसरा चेहरा किती छान दिसतो आणि मला तोच पाहायची सवय झाली. हा, मला नाही आवडत. मला राग येईल असा चेहरा पाडला तर. अगं हाच ना. का हो, संपलाय का? हवाय का अजून? नको नको. तो कुलकर्ण्याचा मुलगा माहितीये का तुला? त्याचं काय? तुला माहितीये, खूप हुशार आहे तो. अगं याच मुलाला त्या कुलकर्ण्यानं घराबाहेर काढलं होतं. का? चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यानं बिझनेसचं खूळ डोक्यात घेतलं म्हणून. काय खूप स्वप्न होती म्हणे त्याची. हे करायचं ते करायचं. काय कुलकर्ण्यानं ऐकून घेतलं नाही त्याचं, काढलं त्याला घराबाहेर. तुला सांगतो, हा पोरगा आहे ना, आपल्या बापापेक्षा जिद्दी हो. हल्ला नाही, रडला पण नाही. काय खूप चढ उतार बघितलं त्यानं, पण मी हरलो असं कधीच म्हणाला नाही. सतत म्हणायचो वडिलांनी घराबाहेर काढलं, पण त्याच वडिलांना आम्ही याच्यापेक्षाही मोठ्या घरात राहिलं नाही.
काय त्या पट्ट्यानं बिझनेस सुरू केला हो, पण नाही जमला. पण हा मात्र थांबला नाही. आज दुसऱ्यांदा अपयश आलं त्याला, पण शिकत राहिला. जिद्द कायम ठेवून आज बघ मोठा बिझनेसमॅन म्हणून मिरवतोय. आपल्या बापाला एवढ्या मोठ्या घर कसलं ते बंगला असतो, बंगल्यात राहायला नेलं. काय ही अशी जिद्द पाहिजे. समोर कोणी काय येईना, मग समोरच्याला लाज वाटली पाहिजे, जशी आता त्या कुलकर्ण्याला वाटते. पोराला घराबाहेर काढल्याची. आता स्वतःहून पोराचं गुणगान गात बसतो. कमाल आहे पोराची. त्यानं डोळ्यात एवढी स्वप्न साठवली, पाणी याला जागाच उरली. जय, निघूया. काका, आता डोळ्यात फक्त स्वप्नांना थारा दे, आणि ती जेव्हा पूर्ण होतील ना, तेव्हा डोळ्यातनं फक्त आनंदाश्रू बाहेर पडतील. कोणतेही अडथळे मी पार करेन. आता नाही म्हणणार मी हारलो म्हणून, कारण मला हे माहितीये की माझ्या पाठीमागे सतत खूप जणांचे आशीर्वाद आहेत. तुमच्या शब्दांनी मला खूप बळ दिलंय काका. तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास याच्या जोरावर मी काहीही करू शकतो. काहीही करेन. काय काय असं काय बघतेस माझ्याकडं? कौतुक करायला पाहिजे नाही कुलकर्णींच्या मुलाचं? हा मग करायलाच पाहिजे. आणि तुमचंही. माझं का? अहो, कुलकर्णींच्या मुलाला भेटलात ना तुम्ही, तो अमेरिकेत असतानाही. भेटलो ना, फोनवर भेटलो. अच्छा अच्छा, फोनवर भेटलात का? ते म्हणजे नाही, ते जाऊ दे ना, उगाच काय. काका, चहा. मी चहा मागितला नव्हता. माझ्याकडून तुम्हाला. काका, थँक्यू जय दादाला समजवल्याबद्दल आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आणल्याबद्दल. वेलकम शकू. गुड मॉर्निंग जुई. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग जय.
काल काय झालं? झालं असेल ना काम? अरे मग तुला नोटीस द्यावी लागेल. कधी देणार आहेस नोटीस? नाही नाही, मी कोणाला काही सांगितलं नाहीये. मला सांग, कोणती कंपनी आहे? जुई, तुला वाटतंय तसं काही नाही. अरे पण तू काल मीटिंगला गेला होतास ना? हो, मी एका मीटिंगला गेलो होतो. क्लायंट मीटिंग होती. दॅट्स इट. ती झाली. काय झालं सांगशील का मला? हे म्हणजे जे काय होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं. जय, काळजी करू नकोस. May I come in, sir? Yes, please come in. Good morning, Miss Davolkar. गुड मॉर्निंग सर. बसा. आपल्याला आता आपल्या नवीन असाइनमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे. सर, यात सगळे पॉइंट्स काढलेत मी. हे पॉइंट्स जर आपण नवीन टूर मध्ये इन्क्लूड केले तर आय थिंक ते क्लायंटला खूप आवडतील. गुड. मिस दाभोलकर, तुम्ही फक्त दिलेलं काम करत नाही तर ते पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन करता. आणि मला असं वाटतं की तुमच्या सक्सेसचं सिक्रेट हेच आहे आणि तुम्हाला ते कळलंय. गुड. मिस दाभोलकर, तुम्हाला कळलंय की क्लायंटला प्रॉडक्ट नाही तर त्याची गरज विकायची असते. तुम्ही दिलेल्या या पॉइंटनुसार आपण पुढे जायला काहीच हरकत नाही. गुड. मिस दाभोलकर, मिस दाभोलकर, काय झालं? तुमचं लक्ष नाहीये का? नाही सर, काही नाही. घरी काही प्रॉब्लेम? काका? नाही नाही, असं काही नाहीये. मग सर, खरंच काही नाही. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो मिस्टर अविनाश, हाउ आर यू? मिस्टर दाभोलकर, मी मस्त. कसं झालंय टूरचं प्लॅनिंग? फॅन्टॅस्टिक. आणि मी तेवढ्यासाठी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन गेलो तुमच्या स्टाफचं कौतुक करायला. देव मॅडम सुद्धा भेटल्या मला. हो, इज इट? नाही सॉरी, माझ्या आऊंशी काहीच बोलणं झालं नाही. पण तुम्ही जर मला आधी कल्पना दिली असती तर मी स्वतःहून थांबलो असतो इथे. नो नो, इट्स ॲब्सोल्युटली फाईन, नो प्रॉब्लेम. पण देव मॅडमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुमच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा त्या ज्या पद्धतीनं सगळा बिझनेस हँडल करतात, क्रेडिटेबल. म्हणूनच तुमची कंपनी प्रोग्रेस करते. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या स्टाफला देत असलेली मुभा. स्टाफला जर त्यांच्या पद्धतीने काम करायला दिलं तर त्या विश्वासाच्या बळावरती स्टाफ अधिक जबाबदारीने काम करतो. मिस्टर दाभोलकर, नाही, कामाच्या ठिकाणी मुभा तर तुम्ही देताच, पण आपल्या स्टाफला स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी एनकरेज करणं हे काही कमी नाही. ग्रेट. तुम्ही कोणाबद्दल बोलताय मिस्टर दाभोलकर? जयराम खानोलकर. जयराम? हो, अहो माझ्याकडेच आला होता बिझनेस प्रपोजल घेऊन. मीटिंगच्या आधी मलाही कल्पना नव्हती, पण ज्या क्षणी मला कळलं की जयराम खानोलकर आहे त्या क्षणी मी त्याचं प्रपोजल नाकारलं.
टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला त्याच्यामध्ये ना तेवढं कॅलिबर दिसत नाही. अर्थात तो देव टूज मध्ये काम करतो म्हणून मी फार काही बोललो नाही. पण एनिवे, मी फोन एवढ्यासाठी केला की मी जयरामला नकार दिला या कारणाने आपल्यामध्ये काही गैरसमज नको होत. नाही, तुम्ही त्याला एनकरेज केलंय आणि मी त्याला डिस्करेज करतोय असं नको वाटायला. आफ्टर ऑल इन्व्हेस्टमेंट मला करायची होती ना. मिस्टर अविनाश, आय एम व्हेरी सॉरी, पण बिझनेस तुम्हालाही कळतो. या नाही, हरकत नाही. हा तुमचा डिसिजन होता आणि आय कॅन अंडरस्टँड. थँक्यू, थँक्यू सो मच. हॅव अ नाइस डे. बाय. सर, मिस दाभोळकर, जयराम हे तुमचे कलिग आहेत आणि त्यांनी तुम्हाला, मला, कोणालाही कल्पना न देता आपल्याच क्लायंट सोबत स्वतःचा बिझनेस करायचा प्रयत्न केला आणि अशा व्यक्तीला माफी नाही. सर जयरामनी हो, त्यानेच हे केलंय. मिस्टर दाभोळकरांनी आता तुमच्या समोर मला फोन करून सांगितलंय स्वतः. त्या जयराम खानोलकर मध्ये कॅलिबर नाही असं त्यांचं म्हणणं होतं. असं असतानाही तुमच्या सांगण्यावरनं, आऊंच्या सांगण्यावरनं मी जयराम खानोलकरला संधी दिली. नाही आहे ना, मला माहिती आहे त्यांनी पुन्हा आपले जुने क्लायंट्स परत आणले. पण आपल्या कंपनीचं काम करत असताना ते स्वतःचं वेगळं काम करत होते आणि हे मी कधीही सहन करणार नाही. हा खोटेपणा मला खपत नाही. स्वतःचा बिझनेस हा असा असतो बिझनेस, त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि लपून छपून केला जातो त्याला विश्वासघात म्हणतात, बिझनेस नाही. या सर, यावर काही सह्या पाहिजे होत्या. जयरामला ताबडतोब आत पाठवा लगेच. सर प्लीज शांत व्हा तुम्ही. शांत हो, शांत हो. मी या परिस्थितीमध्ये मी कसा शांत राहू मिस दाभोळकर? सर, मिस दाभोळकर, ही माझी कंपनी आहे आणि माझ्या कंपनीत मी अशी चूक कधीही सहन करणार नाही. काय जयसाहेब, काय घोळ घातलाय तुम्ही? काय झालं नवरे? असं काय विचारताय तुम्ही जयला? नाही, काय झालंय हे मी सांगू शकत नाही, पण जे झालंय ते भयानक आहे. नवरे, अहो कोडी कसली घालताय? सांगा ना सरळ सरळ काय ते मी सांगू शकत नाही कारण कॉन्फिडेन्शियल आहे. नवरे, तुम्ही त्या गोष्टीचा जाब जयला ओपनली सगळ्यांसमोरच विचारताय ना मग? आणि कॉन्फिडेन्शियल आहे म्हणताय ना, मग जयला कसं माहित असणार? कारण जे झालंय ते त्यांनीच केलंय. हो ना जयसाहेब? मला काही कळत नाहीये. कळतंय पण वळत नाहीये. नवरे काका, तुम्ही असं काय बोलताय? वा जुई मॅडम, आता तुम्हीच बोलायच्या बाकी राहिला होतात. बोला बोला बोला. नवरे, काय झालंय सांगाल का? का सांगावं मी? अहो मोठ्या मोठ्यानी बोलताय तुम्ही, आम्हाला टेन्शन आलंय. टेन्शन तर जयसाहेबांना यायला हवं. चला जयसाहेब, तुम्हाला सरांनी बोलवलंय. जातो. नाही, ताबडतोब जा. सर भयंकर भडकलेत. सर जयवर भडकलेत? होय. का? रजनी मॅडम, आता कळेल जा कोणी कोणाला विचारायचं ते. जयसाहेब जा लवकर जा. जय, अरे काय झालं ते? हे काय असे नवरे धड काही सांगत पण नाहीत.
परमेश्वरा, आता काय आहे नवीन? सगळं बरोबर चाललं होतं आणि अचानक अचानक नाही, ठरवून होत आहे सगळं. रजनी, याचा अर्थ काय? तुमची लाडकी अदिती गेली आहे ना आतमध्ये केबिन मध्ये. तिने काहीतरी काड्या लावल्या असतील. रजनी, जरा शांत हो. ठीक आहे, ठेवा तिच्यावर विश्वास. बघा, वाट बघा काय होतंय त्याची. एक्सक्यूज मी सर. सर, मैं कम इन सर? सर, तुम्ही मला